आधीच्या काळात कसं होतं माहिती आहे का, वडिलांचा पगार जर झाला तर वडील पगार घेऊन किराणा दुकानात जायचे आणि मागच्या महिन्याचे पैसे या महिन्यात द्यायचे आणि या महिन्याचा किराणा घेऊन ते पैसे मात्र थकीत ठेवायचे. असं आपलं नियोजन नेहमी त्यांचं चालायचं. पण हल्ली कसं होऊन गेलं माहिती आहे का, स्वस्त घ्यायच्या नादामध्ये सगळे हे ऑनलाईनकडे वळलेले आहे. पण मला एक म्हणायचं आहे की आपल्या देशातली बाजारपेठ जर जिवंत ठेवायची असेल, आपल्या परिसरातली बाजारपेठ जर जिवंत ठेवायची असेल तर ऑनलाईन घेणं हे टाळा. कारण आपण गणपतीची वर्गणी असो, शारदा देवीची वर्गणी असो, ऑनलाईन आपण मागवतो का? फ्लिपकार्टकडे फोन करतो का वर्गणी पाठवा म्हणून? वर्गणी मागायला कुठे जातो आपण? बाजारपेठेमध्ये जातो आणि तिथेच किती मोठी मोठी वर्गणी जमा होते आणि आपला गणेशोत्सव थाटामाटात साजरा होतो. मग हे ऑनलाईन बोलवून तुम्ही काय सिद्ध करता सांगा बरं? तुम्ही ऑनलाईन घेतल्यानं आपल्या इथे राहणाऱ्या बाजारपेठेतल्या लोकांचं किती नुकसान होत आहे याचा कधी विचार केला आहे का? अरे 2 पैशांनी महाग का मिळेना, पण त्यांचं पोट आपल्या भरोश्यावर जगत आहे ना, याचा तर तुम्ही विचार करा. म्हणून म्हणते की ऑनलाईन घेणं टाळा आणि बाजारपेठ जिवंत ठेवा.